कधी कधी आयुष्य आपल्याकडून सगळं हिरावून घेतं. स्वप्न, माणसं आणि जगण्याची इच्छा सुद्धा. पण त्याच तुटलेल्या क्षणातून सुरू होतं एक नवीन जीवन. ही कथा आहे सईची, जी हरली होती जगापुढे, पण स्वतःपुढे कधीच नाही. नवीन जीवन. पहाटेची वेळ होती. आकाशात अजून हलकी काळोखी होती. पूर्वेकडे सूर्याची लालसर किरण डोकायला लागली होती. गावातील झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. हवेत गारवा होता आणि जमिनीवर दवबिंदू चमकत होते. पण त्या सुंदर सकाळातही सईच्या मनात मात्र अंधार होता. ती घराच्या अंगणात शांत बसली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. चेहऱ्यावर थकवा आणि मनात असंख्य प्रश्न होते. वय फक्त 25, पण आयुष्याने तिला खूप काही दाखवलं होतं. आता पुढे काय हा प्रश्न तिच्या मनात सतत कुरडत होता. सईने शहरात जाऊन मोठी स्वप्न पाहिली होती. शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवायची, आई वडिलांना सुख द्यायचं, स्वतःचं आयुष्य उभं करायचं. पण सगळं अचानक बदललं. नोकरी गेली, ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेही साथ सोडली. शहरात राहणं कठीण झालं आणि शेवटी तिला गावात परत यावं लागलं. गावात लोकांच्या नजरा वेगळ्याच होत्या. शहरातून परत आली, काही जमलं नाही बहुतेक. लग्नाचं वय निघून जातंय. लोक बोलत होते आणि प्रत्येक शब्द सईच्या मनात खोलवर जखम करत होता. त्या दिवशी ती आईजवळ बसली होती. आई चुलीवर भाकरी करत होती. आई, सई हलक्या आवाजात म्हणाली, काय ग, मी एवढी अपयशी का आहे? आईने हात थांबवले. ती सईकडे पाहत म्हणाली, अपयशी ती माणसं असतात जी प्रयत्न सोडून देतात. तू अजून जिवंत आहेस, म्हणजे देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलंय. सई शांत झाली. त्या रात्री ती बराच वेळ जागी होती. छताकडे पाहत होती. विचार करत होती. खरंच आयुष्य इथेच थांबणार होतं का? नाही. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. मी पुन्हा सुरुवात करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सई गावात फिरायला निघाली. अनेक वर्षांनी ती शांतपणे गाव पाहत होती. जुनं मंदिर, नदीकाठ, शाळा, बाजार. तेवढ्यात तिची नजर एका छोट्या मुलीकडे गेली. ती मुलगी रस्त्याच्या कडेला बसून जुनी फाटकी पुस्तकं पाहत होती. काय करतेस? सईने विचारलं. मुलगी घाबरत म्हणाली, शाळेत जायचं आहे, पण पुस्तक नाहीत. सई काही क्षण शांत राहिली. नाव काय तुझं? चिंगी. त्या छोट्याशा चेहऱ्यावर निरागसता होती, पण डोळ्यात मोठं स्वप्न होतं. त्या दिवशी सईच्या मनात पहिल्यांदा काहीतरी हललं. ती घरी आली आणि तिची जुनी पुस्तकं काढू लागली. कपाटात अनेक नोट्स, वह्या, पुस्तक पडली होती. दुसऱ्या दिवशी तिने चिंगीला बोलावलं. हे घे तुझ्यासाठी. चिंगीचे डोळे चमकले. खरंच माझ्यासाठी? हो. त्या दिवशी चिंगीच्या चेहऱ्यावर आलेलं हसू सईला खूप दिवसांनी आनंद देऊन गेलं. हळूहळू गावातील अजून काही मुलं तिच्याकडे यायला लागले. कुणाला गणित समजलं नव्हतं, कुणाला इंग्रजी. सई त्यांना शिकवू लागली. सुरुवातीला फक्त 4 मुलं होती. नंतर 8, नंतर 15. गावातील जुन्या वळ्याच्या ओट्यावर रोज संध्याकाळी वर्ग भरू लागला. सई शिकवत होती, पण खरं तर ती स्वतःलाही नव्याने शोधत होती. एक दिवस गावातील सरपंच आले. सई, तू हे खूप चांगलं काम करतेस. ती हसली. फक्त वेळ घालवते. नाही, सरपंच म्हणाले, तू नवीन भविष्य घडवतेस. त्या शब्दांनी सईच्या डोळ्यात पाणी आलं. काही महिन्यांनी गावात एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू झालं. लोकांनी मदत केली. कुणी टेबल दिलं, कुणी पंखा, कुणी पुस्तक. सई दिवस रात्र मेहनत करत होती, पण आयुष्य पुन्हा तिची परीक्षा घेणार होतं. एक दिवस तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना शहरात दवाखान्यात न्यावं लागलं. उपचारासाठी खूप पैसे लागणार होते. सई पुन्हा कोसळली. देवा, आता काय करू? ती हॉस्पिटलच्या बाहेर बसून रडत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. आम्हाला तुमच्याशी पुन्हा कामाबद्दल बोलायचं आहे. सई काही क्षण स्तब्ध राहिली. ज्या कंपनीने तिला एकेकाळी नाकारलं होतं, तीच कंपनी पुन्हा तिला बोलवत होती. ती मुलाखतीसाठी गेली. ऑफिसमध्ये असताना तिचे हात थरथरत होते. समोरचा मॅनेजर म्हणाला,
आम्ही तुमचं सोशल वर्क पाहिलंय. तुम्ही गावात जे काम केलं त्याने आम्ही प्रभावित झालो. सई शांतपणे ऐकत होती. आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. त्या दिवशी तिला नोकरी मिळाली, पण यावेळी सई बदलली होती. पूर्वी तिला फक्त मोठं कॅरियर हवं होतं. आता तिला आयुष्याचं खरं महत्त्व समजलं होतं. ती पुन्हा शहरात गेली, पण गावाशी नातं तोडलं नाही. प्रत्येक महिन्याला ती गावात यायची, पुन्हा शिकवायची, नवीन योजना आखायची. एका दिवशी चिंगी तिच्याकडे आली. ताई, काय ग? मी मोठी होऊन काय होणार? चिंगीने विचारलं. सईने म्हटलं, डॉक्टर. तू डॉक्टर होशील. हो का? खरंच मी डॉक्टर होईल? सईने हसून उत्तर दिलं, हो. पण त्यासाठी तुला खूप अभ्यास करावा लागणार आहे. हो, मी नक्की खूप अभ्यास करेल. सईच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तिला जाणवलं, कधी-कधी आपलं स्वतःचं आयुष्य तुटतं कारण देव आपल्याला दुसऱ्याचं आयुष्य घडवण्यासाठी तयार करत असतो. काही वर्षांनी गावात मोठा कार्यक्रम होता. सईच्या शिक्षण संस्थेला पुरस्कार मिळणार होता. संपूर्ण गाव जमलं होतं. स्टेजवर सई उभी होती. समोर टाळ्यांचा कडकडाट होता. ती बोलायला उभी राहिली. एक वेळ अशी होती, जेव्हा मला वाटत होतं की माझं आयुष्य संपलं आहे. माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण त्याच वेळी आयुष्याने मला नवीन रस्ता दाखवला. सगळे शांतपणे ऐकत होते. कधी-कधी आपण हरतो, तुटतो, एकटे पडतो, पण त्याचा अर्थ शेवट नसतो. ते नवीन जीवनासाठी सुरुवात असते. तिच्या डोळ्यात चमक होती. जर तुमचं आयुष्य अंधारात असेल, तर लक्षात ठेवा, पहाट होण्यासाठी रात्रीची गरज असते. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. पहिल्या रांगेत बसलेली तिची आई डोळे पुसत होती. त्या रात्री सई घराच्या अंगणात उभी होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. थंड वारा वाहत होता. ती शांतपणे बसली होती. कारण आता तिला समजत होतं, नवीन जीवन अचानक मिळत नाही. ते दुःखातून जन्माला येतं, संघर्षातून घडतं आणि आशेवर टिकून राहतं. आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं. पण त्यानंतर तिला स्वतःची खरी ओळख मिळाली होती आणि तीच होती तिची खरी ओळख आणि तेच होतं तिचं खरं जिंकणं.